अबोली या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजी म्हणते, गो विजया, हे सगळं तू केलंस? काय गरज होती तुला सगळं हे करायची? विजया म्हणते, हो, हे सगळं मी केलं, कारण मला वाटलं होतं की अबोलीने सचितला किडनॅप केलंय आणि म्हणून तिच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी मी हे केलं. मला वाटलं चिठ्ठी मिळाल्यावरती अबोली ताबडतोब अंकुशला बघायला जाईल आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे. याच्यावरती अबोली म्हणते, नाही नाही, मला तर असं वाटते विजया, तूच त्यांना लपवून ठेवलेला आहेस. विजया म्हणते, मला जर माहिती असतं ना सचित कुठे आहे तर मी इथे थांबले असते का? असं म्हणत आता इकडे विजया खरं खरं बोलत असते. मग मात्र क्रिश म्हणतो, आणि तुझं काय रे, चल पोलीस स्टेशनला. आणि क्रिश त्या माणसाला घेऊन पोलीस स्टेशनला निघून जातो. अबोलीने विजयाचा डाव अचूक परतवून लावलेला असतो. तोपर्यंत जो माणूस आत्तापर्यंत वेश बदलून अबोलीच्या पुढे मागे फिरत असतो तो आता अबोलीच्या व्हीलचेअरला एक ट्रॅकिंग डिव्हाइस लावतो. त्या ट्रॅकिंग डिव्हाइसमुळे अबोली कुठे जाते, कशी जाते हे सगळं त्या माणसाला समजणार असतं. आणि तो म्हणतो, अबोली, हे डिव्हाइस तुझ्या व्हीलचेअरला लावणं आवश्यक आहे. आता मला तुझा पाठलाग करूनच अंकुश कुठे आहे हे समजेल. अबोली साधारण त्या माणसाकडे पाहते, पण तिच्या एवढं लक्षात येत नाही की आपल्या खुर्चीला ट्रॅकिंग डिव्हाइस लावलाय. मग आता तो माणूस अबोलीला आशीर्वाद देऊन तिकडून निघून जातो. अबोलीला साधारण संशय आलेला असतो. मग मात्र घरी आल्यावरती राघू आणि अबोली विजयाला कसं मूर्ख बनवलं ही गोष्ट आता रमा आणि आजीला सांगत असतात. अबोली म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही काल काय केलं? ज्या वेळेला विजया तिचा प्लॅन करत होती ना, तेव्हा राघूने सगळं ऐकलं होतं. विजयाने त्या माणसाला पैसे देऊन मला चिठ्ठी द्यायला पाठवलेलं असं ती नीताला सगळं सांगत होती. तेव्हा राघूने हे ऐकलं, राघूने येऊन मला सांगितलं आणि मग आम्ही हा प्लॅन केला. आजी म्हणते, गो अबोले, एकदम मस्त धासू प्लॅन केला सो. त्या विजयाला चांगलाच धडा शिकवला. आता तो वेश बदलणारा अज्ञात माणूस आपल्या पुन्हा खोलीत येतो आणि विचार करतो, अबोली, आता मला अंकुशचा पत्ता मिळेल. अंकुशचे माझे खूप सारे हिशोब आहेत जे चुकते करायचे आहेत. आता मला अंकुशला भेटण्यापासून तू सुद्धा अडवू शकत नाहीस. असं म्हणत हा माणूस आता अंकुशचा मित्र आहे की अंकुशचा शत्रू आहे की कोणी अजून वेगळा आहे, अंकुशसोबत कसले हिशोब आहेत हे मात्र आपल्याला एक कोडच पडलेलं असतं. इकडे अंकुश काहीही खाण्यापिण्यासाठी नकार देत असतो. त्याने नर्सच्या हातून काही खायला नकार दिल्यामुळे क्रिश म्हणतो, सर, असं करून चालणार नाही, तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल. अंकुश म्हणतो, व्हायचं असेल तर होऊ दे, तुला काय त्याचं पडलंय? असं म्हणत अंकुश आता काहीही खाण्यापिण्यासाठी नकार देतो. इकडे तोपर्यंत अबोली दूध घेण्यासाठी किचनमध्ये आली असता ते दुधाचा ग्लास उलटा होतो आणि तिच्या हातून खाली पडतो. अबोली थोडीशी गडबडते. रमा म्हणते, काय झालं अबोली? अबोली म्हणते, काही नाही आई, माझ्या हातून दुधाचा ग्लास खाली पडला. रमा म्हणते, राहू दे, मी उचलते सगळं. अबोली म्हणते, आई थांबा ना, मी उचलते. तितक्यात क्रिशचा अबोलीला कॉल येतो आणि अबोली तो कॉल घेते. अबोली म्हणते, बोल रे क्रिश, काय म्हणतो आहेस? याच्यावरती क्रिश म्हणतो, अबोली, मी तुला एक गोष्ट सांगतोय, तू ताबडतोब इकडे ये, कारण अंकुश सरांनी काही खाण्यापिण्यासाठी नकार दिलाय. काही खात नाहीयेत, तुला कळतंय का? अगं ते ना कुणाचं काही ऐकतच नाहीयेत आणि त्यांच्या तब्येतीवरती परिणाम नाही का होणार? अबोली म्हणते, क्रिश, तू काळजी करू नकोस, मी तिकडे येते. क्रिश म्हणतो, अगं तू येशील ग, पण तोपर्यंत काय? तोपर्यंत ते काही खात पित नाहीत, त्याचं काय करू? अबोली म्हणते, काळजी करू नकोस, डॉक्टरांचा सल्ला घे, डॉक्टर आहेत ना तिकडे. असं म्हणत अबोली अंकुशला भेटायला निघते. इकडे नीता सांगत असते, विजया आता की बघ ना, काय करायचं ह्या अबोलीचं, दिवसेंदिवस ही अतिहुशार होत चालले. बघ बघ, महाराणी आता फोनवरती बोलते आहे. याच्यावरती तितक्यात राघू मागून येते. राघू अंघोळीसाठी चाललेली असते म्हणून ती टॉवेल घेऊन आता आतमध्ये अंघोळीसाठी निघत असते. विजया हे पाहते आणि म्हणते, तुला माहिती आहे का नीता, आता माझ्या डोक्यात एक असा प्लॅन आलाय ना की अबोली स्वतःहून येऊन मला अंकुशचा पत्ता देईल. याच्यावरती नीता म्हणते, काय ग, तू दरवेळेला अशाच फोका मारतेस, आता काय जादूची कांडी फिरवणार आहेस की काय? याच्यावरती विजया सांगते, जादूची कांडी नाही, कांड करणार आहे मी, कांड. असं म्हणत विजयाच्या डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे काहीतरी कटकारस्थानं चालूच असतात. विजया तिची कटकारस्थानं ॲक्च्युअलमध्ये आणण्यासाठी तिकडून पसार होते. तोपर्यंत इकडे मात्र खूप मोठा दैवी चमत्कारच म्हणायला लागेल की अंकुशला भूतकाळामध्ये हिप्नोटाईज करून नेल्यावरती आता त्याने आपला सगळा जीवनक्रम डॉक्टरांच्या समोर उघड केलेला असतो. आता अंकुशला डॉक्टर म्हणतात, अबोलीला तुम्ही ओळखता का? अबोली आणि तुमची पहिली भेट कशी झाली? इथपासून सगळी सुरुवात आत्तापर्यंत सांगा. मग आता अंकुश डिटेलमध्ये अबोलीला आपण कधी बघितलं? ज्या वेळेला गुंजन अबोलीला हात धरून गाडीत बसवत होता त्यावेळेला अबोलीला पहिल्यांदा बघितलं असं आता अंकुश सांगतो. मी अबोलीला गुंजन, तिचा मामा, ओढत
असं म्हणत अंकुश आता एक एक डिटेल अगदी सांगायला लागतो. क्रिशला खूप आनंद होतो. पुढे अंकुश सांगायला लागतो, त्यानंतर तिच्या वडिलांच्या बड्डे पार्टीमध्ये त्याच गुंजनला पकडायला मी गेलो होतो. ती माझी आणि अबोलीची झालेली दुसरी भेट. निरागस अबोली. तिथपासून आमच्या ओळखीचा सिलसिला सुरू झाला. डॉक्टरांना आनंद होतो. आपल्या प्रयत्नांना यश येत आहे. अंकुशला सगळं आठवत आहे. अंकुश म्हणतो, पहिल्यांदा अबोली खूप घाबरायची सगळ्याला आणि आत्ता मात्र ती एकदम एकदम डॅशिंग झाली आहे. आता क्रिश विचार करतो, हे सगळं ऐकायला अबोली इथे हवी आहे, पण अबोली अजूनही आलेली नाही आणि सर सांगेपर्यंत अबोली येईल असं वाटत नाही आहे. मला असं वाटतंय मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतो, जेणेकरून अबोलीला मला नंतर हे दाखवता येईल. आणि इथेच क्रिशला खूप मोठा साक्षात्कार झालेला असतो रेकॉर्डिंग करायचा. आता हेच रेकॉर्डिंग दाखवून अंकुशला सुद्धा कळणार असतं की आपण जो हिप्नोटाईज असताना काय काय बोललो होतो, पण त्यावेळेला तो पॉईंट क्रिशच्या लक्षात येत नाही. तो जस्ट अबोलीला दाखवण्यासाठी एक आता रेकॉर्डिंग करतो. पण इकडे विजयाचं वेगळंच रेकॉर्डिंग चालू असतं. ज्या वेळेला राघू बाथरूममध्ये अंघोळीसाठी जाते त्यावेळेला नालायक विजया, एक स्त्री असून नालायक विजया राघूचे आता मात्र बाथरूममधले व्हिडिओ काढत असते. नालायक विजयाने व्हिडिओ काढल्यावरती तिचं काम फत्ते झालेलं असतं. हे व्हिडिओ दाखवून अबोलीला ब्लॅकमेल करून अंकुश कुठे आहे हे शोधून काढायचा असा विजयाचा घाणेरडा प्लॅन असतो. तोपर्यंत जी व्यक्ती वेश बदलून बदलून अबोलीच्या पुढे मागे करत असते, जी रिक्षा अबोलीसाठी पाठवलेली असते, त्याच रिक्षेच्या मध्ये हा माणूस बसतो आणि म्हणतो, थोडंसं मला सोडा आणि नंतर तुमचं भाडं घेऊन तुम्ही जा. पण त्याला आता त्या ड्रायव्हरला तिकडून हकलवून स्वतः ती रिक्षा घेऊन अबोलीला घेऊन जायचं असल्या कारणाने तो आता त्या ड्रायव्हरला खाली आपटतो. त्या ड्रायव्हरच्या डोक्याला लागतं आणि त्याला बाजूला करून तो स्वतः रिक्षा घेऊन अबोलीला आणायला येतो. तोपर्यंत राघूची अंघोळ झालेली असते. ती बाहेर येते तर विजया म्हणते, काय राघू झाली का अंघोळ, आणि कुत्सितपणे हसायला लागते. राघूला काही कळतच नाही काय चाललं आहे ते. तोपर्यंत इकडे आता अबोली अंकुशला भेटायला निघते. रमा म्हणते, हे बघ अबोली, एकटी जाऊ नको, तू राघूला घेऊन जा. दरवेळेला एकटी गेलीस की आमच्या जीवाला घोर लागतो बरं. अबोली म्हणते, नको आई, हे खूप रिस्की आहे. राघू तुला मदतच करायची आहे ना मला, मग मी तुला सांगते कशी मदत कर. माझी ती जळलेली व्हीलचेअर दुरुस्त झाली का? राघू म्हणते, हो वहिनी झाली दुरुस्त. आता क्रिश इकडे रेकॉर्डिंग करायला लागतो आणि आता अंकुश पुढचं सगळं सांगायला लागतो. भूतकाळात पुन्हा एकदा अंकुश जातो आणि तो म्हणतो, माझं सोनियावरती प्रेम होतं. अबोली सोनियाच्या अंडर काम करायची. सगळं सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस सोनियाचा ॲक्सिडेंट झाला आणि आता पुढे सगळी घटना जी कोर्टामध्ये घडते की अबोलीने सांगितलेलं असतं की हो माझं आणि अंकुश सरांचं अफेअर आहे. त्यामुळे आलेला अंकुशला राग, त्यानंतर अंकुशने अबोलीसोबत रागाच्या भरात तिला अद्दल घडवण्यासाठी केलेलं लग्न, इथपर्यंत सगळं आता अंकुश सांगत असतो आणि क्रिश ते रेकॉर्ड करत असतो. आता अंकुशला सगळं आठवलेलं असतं आणि देवाच्या कृपेने क्रिशने ते रेकॉर्ड पण केलेलं असतं. इकडे विजया नीताला सांगत असते, माझ्याकडे आता असा एक हुकमी एक्का आहे ना की बघ, ती अबोली स्वतः अंकुशचा पत्ताच काय अंकुशला आणून माझ्या हवाली करेल. नीता म्हणते, असंच होऊ दे आणि सगळं काही तुझ्या प्लॅनप्रमाणेच होऊ दे. आणि हे सगळं चालू असताना नीता म्हणते, बघ बघ लवकर बघ, ती अबोली निघाली बघ. मग आता अबोली निघाली म्हटल्यावरती अबोलीचा पाठलाग करत विजया तिच्या मागोमाग निघते आणि म्हणते, थांब अबोली, इथेच लपवून ठेवलेस का तू सचितला? आता मात्र विजयाला धक्का बसण्याची वेळ असते, कारण पुढ्यात बघता अबोली नसून व्हीलचेअरवरती अबोलीचा वेश घेऊन बसलेली राघू असते. इकडे विजया म्हणते, राघू तू? आणि राघूला बघताच विजयाला 440 वोल्टचा झटकाच बसतो. राघू मात्र कुत्सितपणे हसत असते. विजयाचा डाव विजयावरतीच उलटलेला असतो. तोपर्यंत अबोलीला घेऊन ती अज्ञात व्यक्ती अबोलीने सांगितलेल्या ठिकाणी निघते. अबोली मात्र फोनवरती क्रिशसोबत अंकुश सरांची तब्येत बरी आहे ना, मी पोचते तिकडे, असं सगळं डिटेलमध्ये बोलत असते. तोपर्यंत चिडलेली विजया म्हणते, राघू तू इथे काय करतेस आणि अबोली कुठे आहे? राघू म्हणते, मला नाही माहीत अबोली वहिनी कुठे आहे ते, मी आपलं जस्ट टाइमपास म्हणून या व्हीलचेअरवरती बसले. याच्यावरती विजया म्हणते, खोटं बोलू नकोस, व्हीलचेअरवरती तू मग अबोली कशी कामाला जाऊ शकते? राघू म्हणते, ही जळालेली व्हीलचेअर दुरुस्त केले आपल्या नवीन व्हीलचेअरवरती, आता इकडे अबोली वहिनी गेले सुद्धा कामाला, असं म्हणत राघू गौप्यस्फोट करते. विजयाला आता हरल्यासारखं होतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. आता अबोली त्या माणसाला सांगते, दादा तुम्ही इथेच थांबवा, इथून मी जाईन. यावरती रिक्षेवाला म्हणतो की नाही नाही ताई, सांगा मी तुम्हाला सोडतो. अबोली म्हणते, नको दादा, तुम्ही बोललात तेवढंच खूप आहे, मी जाईन इथून. तो माणूस म्हणतो, बघा ताई, तुम्ही अशा अवस्थेमध्ये कुठे फिरणार, मी सोडतो की तुम्हाला. अबोली म्हणते, दादा मी जाईन, खरंच तुमचे खूप खूप आभार. मग मात्र अबोली व्हीलचेअरवरती बसून तिकडून निघते.
तोपर्यंत इकडे आता विजया अबोलीकडे येते आणि म्हणते, तुला काय वाटतं, तूच हुशार आहेस का? हे बघ, हा व्हिडिओ बघशील ना तर तू स्वतः अंकुशला माझ्या स्वाधीन करशील. असं म्हणत विजया तो व्हिडिओ अबोलीला दाखवते आणि अबोलीला धक्काच बसतो. अबोली म्हणते, विजया याच्यामध्ये राघूला पाडू नकोस, जे काही आहे ते तुझं माझं वैर आहे, राघूशी वैर काढू नकोस. विजया म्हणते, हा व्हिडिओ व्हायरल व्हायला नको असेल तर अंकुशला माझ्या स्वाधीन कर. आता अबोली अंकुशला आणण्यासाठी त्याच्या घरी जाते किंवा जिथे अपहरण करून ठेवलेलं आहे तिकडे जाते, तर नर्सलाच तिथे ठेवून अंकुश पसार झालेला असतो. अबोली म्हणते, कसं काय, असं कसं झालं? यावरती नर्स सांगते, इथे ना एक बाई आल्या होत्या आणि त्या बाईंनी त्या माणसाला बहुतेक नेलं असेल, असं म्हणत ती नर्स खुलासा करते. आता ही बाई कोण होती, अंकुशला घेऊन कुठे गेली, की अज्ञात व्यक्ती बाईचा वेश घेऊन आली होती? नक्की काय घडलंय हे येणाऱ्या भागातच कळणार.